नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने संपूर्ण देशाला आणि विशेषतः विद्यार्थी वर्गाला हादरवून सोडले. नेहमीच्या वरवरच्या बातम्यांच्या थोडं पलीकडे जाऊन नीट वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या या महाघोटाळ्याच्या अगदी मुळाशी आपण जाणार आहोत. चला तर मग या सविस्तर विश्लेषणात थेट प्रवेश करूया आणि नक्की काय घडलंय ती सगळी वस्तुस्थिती समजून घेऊया. आता तुमच्या मनात सगळ्यात पहिला प्रश्न हाच येत असेल की नीट सारखी देशातील सर्वात मोठी परीक्षा, जिची सुरक्षा एवढी कडक असते, तिचा पेपर असा चक्क प्रशासनाच्या नाकाखालून कसा काय फुटू शकतो? हा निव्वळ एक साधा निष्काळजीपणा होता की अत्यंत पद्धतशीरपणे रचलेला एखादा मोठा कट? हे शोधणं खरंच खूप रंजक आणि तितकंच धक्कादायक आहे. तर आज आपण काय काय बघणार आहोत? आधी तो धक्कादायक निकाल, मग हे राजस्थान ते केरळ कनेक्शन नेमकं काय आहे ते पाहू. त्यानंतर NTA वर आलेला दबाव, यातून उद्भवलेले राजकीय आरोप आणि सगळ्यात महत्त्वाचं, विद्यार्थ्यांचं भविष्य. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, तो म्हणजे हा संपूर्ण धक्कादायक निकाल. 140. हो, बरोबर ऐकलं तुम्ही. 140 हा आकडा खरंच डोळे पांढरे करणारा आहे. विचार करा, परीक्षेच्या 2 दिवस आधी राजस्थानच्या सीकरमध्ये एक गेस्ट पेपर फिरत होता आणि त्यातले तब्बल 140 प्रश्न मूळ नीट पेपरशी तंतोतंत जुळले. नुसते प्रश्नच नाही बरं, पर्यायांचा क्रमसुद्धा अगदी सेम टू सेम. नीटसारख्या परीक्षेत असा योगायोग होणे केवळ अशक्यच आहे. आता हा लीक नक्की कुठे झाला ते पाहू. राजस्थान SOGच्या तपासात एक गोष्ट स्पष्ट झाली, ती म्हणजे या पेपरफुटीचा सर्वात मोठा फटका बसला तो बायोलॉजी आणि केमिस्ट्रीला. म्हणजे बायोलॉजीचे तब्बल 90 आणि केमिस्ट्रीचे 45 प्रश्न थेट त्या व्हायरल गेस्ट पेपरमधून उचलले गेले होते. हे टार्गेट किती अचूक आणि प्लॅन केलेलं होतं हे यावरूनच समजतं. आता या 140 प्रश्नांचा अर्थ काय होतो माहितीये? थेट 600 मार्कांचा फायदा, फुकटचा फायदा. नीटमध्ये जिथे एका मार्कावरून हजारो विद्यार्थ्यांची रँक खालीवर होते, तिथे ज्यांच्या हातात हा पेपर आधीच पडला होता त्यांच्या खिशात आयते 600 मार्क गेले. यामुळे गुणवत्तेवर आधारित असलेली संपूर्ण मेरिट लिस्ट अक्षरशः उद्ध्वस्त झाली. आता वळूया दुसऱ्या भागाकडे. हे राजस्थान ते केरळ कनेक्शन नेमकं आहे तरी काय? हा पेपर एवढा प्रवास कसा करत होता? हे रॅकेट कसं चाललंय ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया. या सगळ्याची सुरुवात कुठून झाली तर केरळमध्ये शिकणाऱ्या चुरूच्या एका विद्यार्थ्याकडून. तिथून हा हस्तलिखित पेपर थेट राजस्थानच्या सीकरमध्ये एका माणसाकडे पोहोचला. सीकरमध्ये पोचल्या तो कोचिंग क्लासेसच्या काउन्सिलर्समध्ये वाऱ्यासारखा पसरला आणि फायनल स्टेप हॉस्टेल आणि PGमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा पेपर चक्क विक्रीसाठी पोहोचला. आणि हे बघा, फॉरवर्डेड मेनी टाइम्स. व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम वापरताना आपण हे नेहमी बघतो, बरोबर? पोलिसांनी जेव्हा विद्यार्थ्यांचे फोन जप्त केले तेव्हा तिथे सापडलेल्या PDFवर हेच लेबल होतं. याचा सरळ अर्थ असा होतो की ही पेपरफुटी 1-2 मुलांपुरती मर्यादित नव्हतीच. हे एका प्रचंड मोठ्या आणि संघटित नेटवर्कचं काम होतं. या सगळ्यामागचं जे अर्थकारण आहे ना, ते समजून घेतल्याशिवाय हे विश्लेषण पूर्णच होऊ शकत नाही. परीक्षेच्या तब्बल 42 तास आधीपासून हा पेपर खुल्या बाजारात चक्क विकला जात होता. रेट काय होता तर 20,000 रुपयांपासून ते थेट 2 लाख रुपयांपर्यंत. पैशांच्या बदल्यात विद्यार्थ्यांचं भविष्य खरेदी विक्री करणारा हा व्यापार हॉस्टेल आणि PG नेटवर्कमधून उघडपणे चालवला जात होता. या सगळ्या गोंधळात प्रशासनाचं काय चाललं होतं? हा आपला तिसरा भाग, NTA वरील वाढता दबाव. सुरुवातीला बघायला गेलं तर NTAने एकदम डिफेन्सिव्ह भूमिका घेतली. म्हणजे परीक्षा अगदी सुरक्षित वातावरणात पार पडलीये असा त्यांचा दावा होता. पण दुसऱ्या बाजूला राजस्थान SOGने समोर आणलेले टेलिग्राम लीक आणि सेम टू सेम जुळलेल्या प्रश्नांचे इतके भक्कम पुरावे होते की NTAचे हे सगळे दावे अक्षरशः फोल ठरले. आता NTAवरचा विश्वास असा काही एका रात्रीत उडालेला नाहीये. तुम्हाला आठवत असेल 2024मध्ये बिहार आणि गुजरातमध्ये जे झालं, त्यानंतर सुप्रीम कोर्टाने सुद्धा मान्य केलं होतं की सिस्टीममध्ये त्रुटी आहेत. मग मे 2026च्या सुरुवातीला परत परीक्षा झाली आणि लगेच गेस्ट पेपर ऑनलाईन व्हायरल झाले. शेवटी मे महिन्याच्या अखेरीस पुरावे इतके स्ट्रॉंग होते की NTAला परीक्षा रद्द करावीच लागली आणि CBI चौकशीची मागणी अगदी जोरात सुरू झाली. आता जिथे एवढा मोठा गोंधळ आहे तिथे राजकारण येणार नाही असं कसं होईल? वळूया चौथ्या भागाकडे, राजकीय आरोप. या संपूर्ण प्रकरणावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अत्यंत कडक शब्दांत टीका केली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की नीट ही आता परीक्षा राहिलेलीच नाहीये, तो एक खुल्या बाजारातील लिलाव झालाय, जिथे पैशांच्या जोरावर विद्यार्थ्यांचं भविष्य विकलं जात आहे. आणि सध्याचं सरकार हे तरुणांच्या स्वप्नांसाठी मोठा धोका बनलाय, असा गंभीर आरोप त्यांनी केलाय. पण आपण जरा फॅक्ट्सकडे बघूया.
एका बाजूला खुल्या बाजारातील लिलाव असा राजकीय आरोप होतोय, तर दुसऱ्या बाजूला एसओजीने सुद्धा 20,000 ते 2 लाखांच्या व्यवहारांची खरोखरच पुष्टी केलीय. मोठ्या प्रमाणावर विक्रीचा आरोप फॉरवर्डेड मेनी टाइम्सच्या पीडीएफमुळे खरा ठरताना दिसतोय. म्हणजे इथं कोणतीही राजकीय बाजू न घेता बघितलं तरी हे स्पष्ट होते की आरोप आणि पोलिसांचा प्रत्यक्ष तपास हे दोन्ही एकाच दिशेने बोट दाखवत आहेत. हे सगळं ठीक आहे, पण यात सगळ्यात जास्त भरडला गेलाय तो म्हणजे विद्यार्थी. हा आपला 5वा आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, विद्यार्थ्यांचे भविष्य. खरं सांगायचं तर जे प्रामाणिक विद्यार्थी आहेत ना, त्यांचं वास्तव खूपच अस्वस्थ करणारं आहे. वयाच्या अवघ्या 17व्या-18व्या वर्षी ही मुलं 2-2 वर्ष घरापासून दूर राहतात, रोज 12 ते 14 तास कसून अभ्यास करतात. आणि आता परीक्षा अचानक रद्द झाल्यामुळे या मुलांवर आणि त्यांच्या कुटुंबावर जो प्रचंड मानसिक आघात झालाय, त्याची भरपाई कोणत्याही पैशाने कधीच होऊ शकत नाही. आता प्रशासनासमोर एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर खरंच सोपं नाही. बघा, जर त्यांनी याच दूषित निकालांसोबत प्रवेश प्रक्रिया पुढे नेली तर ज्यांनी गैरप्रकार केलाय त्यांना फुकटचा फायदा मिळेल आणि प्रामाणिक विद्यार्थी मागे पडतील. पण दुसरीकडे संपूर्ण देशभरात पुन्हा नव्याने परीक्षा घेणं हे म्हणजे त्या 22 लाख विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा त्याच मानसिक यातनांमधून जाण्यासारखं आहे. यात कोणताही सुवर्णमध्य काढणं अत्यंत कठीण झालंय. आणि म्हणूनच आजच्या या सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत अस्वस्थ करणारा प्रश्न समोर उभा राहतो. गुणवत्ता आणि प्रामाणिकपणावर आधारलेल्या भारताच्या शिक्षण व्यवस्थेवर आपला खरोखरच विश्वास राहिलाय का? हा प्रश्न फक्त एका परीक्षेचा नाहीये, हा संपूर्ण देशाच्या भविष्याचा प्रश्न आहे. यावर नक्की विचार करा. आजच्या या सविस्तर विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.